विकलेली आहे, तुमचा संबंध येणारच नाही. बरं तो धवन नाही ना कोण, तो पण येऊ द्या इथं. जेव्हा तो बोलेल ना आमच्या समोर त्यावेळेसच आम्ही खरं बोलू. तुम्ही बोलायचंच नाही, काही संबंधच नाही तुमचा बोलायचा. का धवन का तोंडला पितोय आम्हाला ते सांगा. जागेवर का नाही? आज एवढे वर्ष झाले आम्ही मोजणे आणतो, एवढे वर्ष इथे प्रत्येक वेळेस तू जागेवर नसतो का? नाही कायदा सोडून तुम्हाला काही करायचं. कुठं आम्ही कायदा सोडून काही केलं का सांगा बरं. अरे एक वेळेस ठीक आहे, तुमचा मालक जागेवर नाही तर प्रत्येक वेळेस तुमचा मालक जागेवर नसतो का? आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं, लगेच कागद दाखवायला लागला. म्हणलं आम्ही आता मोजणी टाकतो. किती वर्ष झाली? फॉलोअपच घेता येते 3 वर्ष सांगतो जाऊन तुम्ही सांगितले 3 वर्ष तुम्ही काय केलं, फक्त तारखाच पुढे ढकललं. तारखा नाही फॉलोअप घेतो. अरे एखाद्या म्हाताऱ्यांच्या तुम्ही गरीबाच्या पोटावर पाय देता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. गरीबाच्या पोटावर पाय देताय. आमची आसाबाई बघून घेईल. आम्हाला काही इकडे लागण एवढी नाही, आमची थोड्याच आहे ना, तेवढंच आम्हाला पाहिजे. आम्ही काही तुमची पण नाही मागत. तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचा मालक कामात असतो, प्रत्येक वेळेस बिझी असतो. आम्हाला नाही काम. कामाचा विषय नाही, त्याने माझ्या नावावर फुल केलेलं आहे. त्यांच्यातर्फे मी हजर असतो. हजर असतो ना तुम्ही, बरोबर हजर असता. काही होत नाही, यांच्याने काही होत नाही. आम्ही ताबा आम्ही फक्त चर मारतो. मोजणी टाकली, मोजणी बाकी आम्हाला काहीच आम्ही 2 वेळा मोजणी टाकलेली आहे, एक वेळा बरोबर दिलेला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या त्याने तफावत दाखवलं, त्याचा आम्ही अर्ज केला पाठपुरावा. लेटर कुठं आली? कुठं आली लेटर आम्हाला. आता आमचंच आलं अर्ज आहेत, आमच्याकडे अर्ज आहेत. खोटे बोलताना अर्ज घेऊन ठेवताय, पण तिथे जाऊन काही करत नाही. फॉलोअप घेतोय. फॉलोअप घेतला असताना फॉलोअप करायला नाही, तिथं फॉलोअप घेतला असता एवढ्या तारखा झाल्या ते माहिती नाही पडत. भूमी पत्र भेटत नाही, असं नाही की नाही घेत. नोटीस त्यांनी पाठवलं, यांना इकडे भेटत नाही. हे लोक तिथे गेल्यानंतर यांना नोटीस तिथं देत नाही अधिकारी, आणि हे म्हणतात की आम्ही तिथं चक्र मारतो फॉलोअप घेतो. जाऊन दमदाटी करायची. ऐका ना, वाद नका घालू आपापसामध्ये. तुम्हाला जर ऐका ते काय म्हणतात का आम्ही काय ताबा घेत नाही, चर खोदतोय. तुम्ही काय म्हणताय? ऐका ते म्हणतात खांब राहून द्या. माझं काय म्हणणं आहे, समजून घ्या. जर ते ताबा घेत नसेल तर काय तुम्हाला हरकत आहे? चर मारायला काय हरकत आहे? फक्त हरकत काय ते सांगा. आम्हाला ताबा नाही, तुमचं आहे ते करावं द्या सगळं. आणि जर तुम्हाला वाटतच असेल तर गुन्हा दाखल करा. ऐका मला सांगा. ठीक आहे, तुम्ही आम्ही काय म्हणलं तुम्हाला पोल राहावं म्हणलं, असं नाही की नाही म्हणलं. चर मारलं तर एखाद्या जमिनीमध्ये डायरेक्ट चर मारल्यासारखं होईल का नाही, तुम्ही सांगा बरं. मग काय झालं? पुढच्या महिन्यामध्ये आहे ना तुमचं अहो तुमच्या जमिनीला म्हणतो. मग आमची तिथे आम्ही मारणार ना, तर आम्ही तुमच्या जमिनीत नाही मारणार. तुमच्या इकडे समजलं का? अजून ते फायनल झालं का? झालं आमचं अजून बी अर्ज आहेच की तुम्हाला नुसतं तारखा अरे माणसाला तुम्ही माझा दाबायची कामं करताय. सर्व नंबरचं हे करा. अरे काय नाही, आम्ही सगळं केलं, सगळं झालंय. जाऊन दे ना सरचा विषय आज मारायचा म्हणजे मारायचा. आम्ही सर मारणार, तुमच्या याच्यावर भरोशावर बसून फायदा नाही. आम्ही तुमच्या हद्दीत मारत नाही. जेवढी आम्हाला दाखवली तेवढंच आम्ही वाटलं तर एवढं तिकडे सोडतो, अजून तुमच्याकडे हातभर सोडतो आणि मग आमच्या हद्दीत मारतो. ठीक आहे, आम्ही ताबा घेत नाहीये. तुम्हाला अजून पण ते सांगतो, आम्ही ताबा घेत नाहीये. तुम्हाला महिनाभर टाइम दिलाय, तुम्ही तुमची प्रोसेस करून घ्या काय काय करायची. आता आम्ही चर मारणार आहे. वाटतंय ना तुम्हाला आज निशाण दिली, निशाणीचा हातभर सोडून आम्ही इकडून चर मारतो. 1 फूटभर जागा सोडून 1 फूट जागा सोडतो. नंतर घेऊ नाही, 1 महिन्यानंतर आम्ही आहे ना तो तिथं खांबळे राहू, तेव्हा 1 फूट पलीकडे. तुमची नोटीस येऊ द्या आम्हाला, तुमचं काय प्रोसेस झाली, तुमची नोटीस, तुमची मोजणी येणार आहे, काय येणार आहे ते पण कळू द्या आम्हाला. 3 वर्ष वाद चालला आपला. एकदा तरी तुम्ही फोन केला?
की आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो काय चाललंय काय झालंय, काय नाही. तुम्हाला काय पडलंच नाही. कारण काय माहिती का, तुम्ही अतिक्रमण केलंय मनाला वाटलं. तुम्हाला फक्त गरिबांना त्रास द्यायचा एवढं माहिती, बाकी काय माहिती नाही. हे खांबळे पडले होते. मागच्या वेळेस मी पडलेले फोटो आहेत आपल्याकडे ना, हे खांबळे पडले. हे परत परत कसे काय उभे झाले? हो चला नाही घ्या मारून चला इथे बोलून काय होणार आता आम्ही सर मारतो. तुम्हाला 1 महिन्याची मुदत देतो. 1 महिन्यात तुम्हाला काय करायचं ते करा. ऐका. आणि तुम्हाला आजही काय करायचं आहे ते करा, काही प्रॉब्लेम नाही. विषय का आम्ही नियमाने जाणार आम्ही काही सर नियमाच्या बाहेर जात नाही. मारण्याला काय प्रॉब्लेम मला सांगा ताबा घेणं आता ताबा घेणार दांडीशाही नाही काय सांगा आता मोजणी केली तर दंडशाही. तुम्हाला काय सांगितलं? मला काढून दिले 3 वेळा सांगितलं की त्यांनी. आम्ही आमच्या हद्दीत आधी पुढे तुमच्या आक्रमण केले. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करा. मी सरच्या जागी तुम्ही पोल राहा मी राहून सर मारायला काय प्रॉब्लेम सर मारायला काय प्रॉब्लेम तुम्ही एवढं केलं ना, आम्हाला फक्त सतवायचं काम केले. तुम्ही सरही मारू नका, मला खांबे राहू नका. तुमच्याच्याने होणारच नाही. पहिल्याशी म्हणत होते का पोलीस घेऊन ये रे, हे हाज्या घालण्यापेक्षा नाही पुढून लेटर आहे आमच्याकडे. पोलिसांना यांनी दाबलं, पोलिसांना पैसे देऊन यांनी पोलिसांना येऊन नाही दिलं. मी अर्ज करायला गेलो तर माझ्या समोर याला फोन केलाय, दत्तेला. यांनी ना याला फोन पोलिसांना केला येऊन माझ्या नाही दिलं समोर. इथं. एवढी यांची दिली इथं दादागिरी चालली. नाही म्हणलं तो नाही म्हणाल तर मला सांग ना. नाही म्हणू ते, जाऊ दे. मी होतो तिथे, माझ्या समोर फोन केला याला. आणि मग आम्हाला माहिती नाही काय सांगता ये, खोटं बोलणार आहे सगळे. त्यांच्या नादी लागू नका. चला या तर मारून घ्या. काय करायचं ते करा. नाही पण आता मोजणी अधिकारी तुम्हाला हद्द दाखवली ना. हा, मग ते आता तुमच्या समोर बोलले ना, किती वेळा सांगितलं त्यांनी. मग तुम्ही ती खाली खूण कुठे आहे ती आणि ती वरची खूण दाखवली. खूण काय तिला कोपऱ्यावर केलेली आणि एक तिकडे आहे. आता काय ही ऍक्च्युअली दुरुस्तीची मी यांच्यासाठी काय पूर्ण थोडी दुरुस्ती करणार आहे. हे सगळी दुरुस्ती 5 सर्वे आता नंबर तुम्ही सर मारताय का? हो, सर हा, मारताय. सर मारणार आहे. आणि त्यांना हरकत काय ते पण सांगत नाही ना ते. सर मारून ते बोलतात ते काय बोलतात ते पण सर मारू नका. ते त्यांना विचारलं संबंधच येत नाही, तुम्ही मालक नाहीये ना, तुमचा संबंधच येत नाही. सर मारू नका, सर मारू नका. ते तर काय बोललेच नाही. ते फक्त पोल राहून देतो पोल राहून देतो. नाव माझ्या नवऱ्याचं नाव आहे. हा मग आहे ना, हा, ठीक आहे. म्हणजे तेच विचारलं आहे का? माझ्या नवऱ्याचं नाव आहे. तुम्ही म्हणता ना मला काय नाही विचारता म्हणून मी तुम्हाला विचारलं. आम्ही आहे ना, आम्ही स्वतः मालकच आहे. काय दुसरे आहेत काय आम्ही काय आयरे नाही आलेलो इकडून. नाही रे, हे दुसरे आहेत मला घेतात. बाबा, मी नाही मग तुमच्याशी काय बोलतो बोलणार. त्यांना काय विचारतो? मी तिचं त्यांना नाव विचारलं, त्यांनी मला विचारलं तुम्ही तिचं मला काय नाव तुम्हाला हा, अधिकार बरोबर आहे. मी तिचं त्यांना नाव अधिकार आहे का? मी तेच विचारलं. तुला काय अधिकार आहे? तुला अधिकार कोणी दिला विचारायला? अधिकार आहे म्हणून आम्ही अधिकार बोलतोय. कोण दिले मला हा, विचारायला? तू मध्ये बोलतो म्हणून त्यांना अधिकार कोण दिला मला तू विचारायला? मध्ये काय बोलतो? त्यांनी मला विचारलं नाही. हा, विचारणार तुला. सातबारा मालक आहे ते बोलतील. विचारणार तू का मध्ये घेतो तू? त्यांनी मालक आहे ते बोलतील. जा पुढे. प्रत्येक वेळेस आडकाठी आणायची. प्रत्येक वेळेस एखाद्या हेच जर काम म्हाताऱ्याला केलं जर तू. काही आयुष्य झालं तर घालवलं जबाबदार तुम्ही राहचाल म्हणावा. तुला विचारतोय तुझं नाव आहे का? खा म्हणावं लागतं. खाऊनच मोठे झाले. याचं आणि नाव आहे आमचं का बी आता? गरिबांचं खा तुम्ही. आज एवढं एवढं होतं तसं करतात कष्ट याच्यामध्ये. मग का लोकांचं नाही आहे ते, का ते लोकांच्या नाही आले गुंडाळायला. अरे समजूतदारपणाने घेऊन त्यांनी हे केले, फळं आणल्यात. आम्ही म्हटलं जाऊ द्या, समजुतीनं होईल, पण यांना करायचं नाही समजुतीनं. हे एकदम यांनी मस्तपैकी Third सगळं class काही माणसं. करायचं. फोन रवायचे, परत तारांनी कंपाऊंड करायचं. त्यावेळेस यांचं चालतंय. हा, आम्ही जर खांडायला लागलो तर आम्ही आमचं करतो तमकं करतो. हे काय बस काय म्हणतायचं. आता हे काय नाही लावत. त्यावेळेस आम्ही पहिल्यांदाच लगेच पण करून घेतला. पण उद्या त्यांचा वेळी विचार करू, पण यांना काही मग जो मुख्य मालक आहे तो का नाही येत? तो तोंडला पितोय. तुम्ही एकदा आत जाऊन बघा. त्याला भाडवऱ्या केल्यात का पुढं? हा, ज्यांची पोटं नाही भरती ते येतात तिथं पोट भरायला. दलदल झाली ती आता. हा, फोन लावायचा. त्याच्या साईडला फोन लाव. सेट आहे. हे म्हणल्याशिवाय ते नाही आला होणार. हा सर मी काय बोललो JCB लावा, एक सर मारू आपण है ना. आणि ते पत्रकार साहेब पण आहे तिथे, त्यांच्यासमोर व्हिडिओ चालू आहे. ठीक आहे. आणि काही केस बीस झाली ना तर हां हां नाही केस बीस झाली सगळं मी हँडल करतो. हां, माझी जबाबदारी सर्व. किती वेळात येत आहे? नाही मग ते हां हां नाही ते पत्रकार साहेब थांबले म्हणून म्हणतो.
संदीप भाऊ थांब एक मिनिट. हॅलो आधी दाखवले तर त्यांनी ते कुठून कुठून ते तर फाईन बघा तर खरं कुठून कुठं हात जाते. ते चर मारून घ्या ते अर्धा फुटाची जागा सोडून आपण सर मारू. सर मारायचं काही तर तुमच्यावर राईट आहे, माझं काही विषय नाही. मला तोंडवर करून म्हणतो तुमचं आहे का इथं संबंध. तिकडे कोणा दाखवायचं असेल तर तिकडे कोणा दाखवायचं तुम्हाला. इथं पण मागे तोपर्यंत व्हिडिओ कोणा दाखवून घेऊ का त्या मागच्या ते तुमच्या पातळीवर बघा ना. पुढे पुढे आले दाखवा कॅमेरामध्ये दाखवा पुढे कोण दाखवले दाखवा. चला दिसती गाडी चालू रे. हा एक इथून आहे ना हा एक पॉइंट आहे. इथून तिकडचा एक पॉईंट दिलेला आहे. म्हणजे सरळ इकडे पुढं हा तुम्ही सांगत राहा. इथून असा क्रॉस आहे. हा तेवढा हा पॉईंट होता. हा तिकडे सरकला होता ना. आता नाही तिकडे. यांनी तिकडे सरकवलं तेवढं. हा इथे दगडांवर तो जो आता आपण बघितला ना तो तिथून ते इथपर्यंत हा दगडांवरती. हा दगड दगडांवरती पुढच्या आणि इकडे एक तो असा क्रॉस जाणार आणि इथून असं सरळ आहे ना. चित्र निघते मग तुमचं. हो गडपट येते 1 एकर पावडर नाही टाकली तिथं. पावडर ना पावडर पटकन जा पळत पळत. म्हणजे तुम्ही मुंबईला असता हा आम्ही मुंबईला असतो आणि हे काय करतात माहितीये का. आता जर आम्ही भांडणं बिंडणं करून हे आता सर मारला ना खांबळे लावले ना तो दगड ते दोन झूम करा त्याच्या इथून सरळ ते लास्ट पर्यंत तो इथून सरळ तो वरती दाखवला तो वरती दाखवला याच्या परतला डोंगराचा. गोटे डोंगरावर वर त्या खांबांकडे. बापरे. म्हणजे बस चित्र किती निघते सगळं 1 एकर म्हणजे 30 गुंठे याच्याकडे निघते. 30 गुंठे ऑपरेशन अतिक्रमण मध्ये निघते 30 गुंठे. म्हणजे काय प्रत्येक वेळेस आहे ना 5-5 गुंठे चालायचं. मग कंपनी मोठी आहे मग कंपनी केस करेल मग असं होईल तसं होईल घाबरून ठेवायचं. आतापर्यंत ते जवळ टाकून आतापर्यंत आम्ही पाहिलं 10 गुंठ 5 गुंठ 3 गुंठ. हे काय आम्ही मुंबईला असतो ना. आता पण तो खांबळे का बोलतोय माहिती आहे का. आता जर का मी खांबळे काढले ना का तो आम्ही मुंबईला गेलो आणि परत 8 दिवसांनी 15 दिवसांनी येईपर्यंत तो खांबळा आहे ना तो तिथला उचलून इकडे ठेवणार. तुमचं म्हणणं आहे चर्चची तुमची खून कायमस्वरूपी राहील. हा अरे ऐक ना ती लाईन आहे ती इथं कोणच नसतं तुमचं अजिबात. झाडावर पण टाकून ठेव. हा झाडावर टाकून. हा वरती लक्षात राहा, हे झाड लक्षात ठेव पहिलं. झाडाच्या खोडाला खोडावर टाक. ते काय खोडाचं जाणार नाही. हा तिथं अडकून बसेल असं. ठीक आहे. टाक वर अजून थोडं. कसं इकडलं लगेच हे करता येणार नाही. म्हणजे इथून अरे सरळ का वरती. हा लास्ट पर्यंत बापरे. तुमचं इथं कोणच नसतं अजिबात घरी इथं. म्हणजे आता हे असं पण हे वयस्कर मंडळी आहे ना. हो वयस्कर अहो, असतं त्यांनी ते बॉयलर आहे ना तो बॉयलर उभा केला एअरपट सारखा त्याच्यात घोडे जाळतो आणि काय जाळतो अजून त्याचं त्याला माहिती. पण तो बॉयलर उभा काही परवानगी नाही काय नाही परमिशन नाही काय नाही चाललंय त्याचं कार्बन मनमानी. जाऊ दे त्यांचं वैयक्तिक आलं. आपण ते बॉयलर तिथं लावायला त्याची परवानगी लागेल त्याला. असंच बॉयलर लावता नाही येत. मी पण इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. आम्ही लोक बॉयलरची कामं करतो. नाही ना घेणार नाही कारण ते ऑलरेडी ना त्याच्यावर BNDची केस चालू होती. आणि BNDच्या साहेबांनी त्याला तोंडी आधीच दिले होते की तू मनमानी आहे ना काही कारभार करू नको. तू घोडे काढत होता इथे. तेव्हा पण मी घोडे काढायचं बंद केलं आणि ते वरती पाणी सोडतो केमिकलचं सगळं. नारायणगावच्या हद्दीतली कंपनी यांची पाणी इकडं आणून इथंच जिरवतो. तेव्हाही त्याला सांगितलं पाणी तू इथं पाणी सोडू नको ते केमिकलचं पाणी गरम इथं अख्खा मळा पाणी पितोय ते. तुम्ही तिथे जाऊन बघा अख्खी दलदल झालेली. दलदल नाही तिथे एक छोटं झाड नाही उगत एवढं घाण पाणी इथे.
का तर गवत सुद्धा उगत नाही, एवढं घाण पाणी होतं ते. बोल रहे क्या वह कौन सा कलर मारेंगे फिर ठीक आहे ना.